स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. आता वाजले सकाळचे 10 आणि एवढा पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे, अजिबात थांबलेला नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आता सकाळी लाईट गेली. स्वयंपाकाचं काहीतरी बघूयात म्हटलं, कारण उठणं उशिरा झालं. तर कारण आज सुट्टी आहे, आधीला स्कूलला सुद्धा सुट्टी दिलेली आहे. कारण नाशिकला रेड अलर्ट जारी केला गेलेला आहे आणि ढगफुटी सदृश पाऊस होईल, म्हणजे ढगफुटी होण्याची शक्यता आहे असं. त्यासाठी मग शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि आहोंना सुद्धा काय मग शेतात वगैरे कुठे जाणं नाही होणार त्यांचं व्हिजिटला वगैरे, तर त्यांनी आज घरी थांबून घेतलेलं आहे. आणि जमलं दुपारून थोडं थांबलं पाणी वगैरे तर कुठेतरी 1-2 ठिकाणी ते जाऊन येतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाण्यावर डिपेंड आहे सगळं. तर पाऊस 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 घ्या पाऊस एवढा पाऊस झालेला आहे आता की नको नको वाटायला लागला. तर दाखवते आता किती पाऊस सुरू आहे तर सकाळपासून. आणि मला आज घरी मिसळ किंवा मग काहीतरी अशी झणझणीत काळ्या रशीची भाजी वगैरे असं बनवायचं आहे. पण काही जरी बनवलं तरी त्याच्यासाठी लाईट तर लागणारच आहे, कारण मिक्सरमध्येच आपण वाटण वगैरे करतो. काही बनवलं तरी वाटण करण्यासाठी लाईट लागेल, मिक्सर लागेल. कसं काय वाटण कसं बनवते विचारते मी. थांब पाणी दाखवते, मला तर बाहेरचं पाणी दाखवते मी. सुरुवात झालेली कमी जास्त होत होता, पण आता गेल्या 2 दिवसांपासून तर खूप जास्त पाऊस आहे. आता तुम्हाला दाखवते मी. रात्रभरपासून एवढाच पाऊस सुरू आहे. आता थोडा कुठे थांबला होता 1-अर्ध्या तासापूर्वी आणि परत पाऊस सुरू झाला. तो लाईट कसं काय सुरू आहे? चार्जिंगचं लाईट आहे ना तो? हो इथे बोल. अजिबात दारं खिडक्या सुद्धा उघडू नाही शकत आहे आम्ही, डायरेक्टली पाणी येतं घरात. तर कंटिन्यू एवढाच आणि ह्या स्पीडने असाच पाऊस सुरू आहे 2 दिवसांपासून. म्हणजे काल रात्रीपासून जरा जास्त, काल थोडा थांबला होता दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. पण काल रात्रीपासून तर आता सकाळ झाली तोपर्यंत असंच वातावरण आहे, म्हणजे असंच पाऊस सुरू आहे. आणि खूप उशिरा उठलो आम्ही आज. म्हणजे आत्ताशी माझी आंघोळ वगैरे आवडून झालेली आहे आणि पूजा. चहा केला. चहा जसंच म्हणतोय की चहा तर पूर्णपणे बंद करायचं आहे, तेव्हा अशी वातावरण असं काहीच होतं. आणि सकाळी सकाळी माहिती नाही, पण मला एवढं म्हणजे बॅक पेन होतं अशा वातावरणामुळे, स्पेशली हिवाळ्यात. आणि हिवाळ्यापेक्षा सुद्धा जास्त ह्या वातावरणात होतं. आणि म्हणजे याआधी होत नव्हतं, पण गेले 2 वर्षांपासून मला तो त्रास व्हायला लागला आहे. सुरुवातीला मला वाटायचं की माझं AC सेक्शन झालेलं आहे, मला काहीच होत नाही असं मी म्हणत होती. पण तसं नसतं ते. जसं जसं म्हणजे आपण वय थोडं वाढत जातं तसं ते होतं, तो त्रास व्हायला लागतो. तर मला ते बॅक पेनचा खूप जास्त त्रास होतोय. त्यामुळे सकाळी उठावं असं वाटतच नव्हतं, कारण जास्ती गारवा सकाळच्या वातावरणातच असतो. तरी कसं तरी उठले, मग चहा वगैरे गरम पाणी पिलं आणि हॉट वॉटर बॅग आहे माझ्याकडे. तर एवढा फायदा होतो त्याच्याने. खरंच ज्यांच्याकडे नसेल, म्हणजे प्रत्येकाकडे असते, पण ज्यांनी कोणी घेतली नसेल त्यांनी घ्या, कारण इतकी महत्त्वाची ना. मी रात्री झोपायच्या आधी सुद्धा मला दुखत होतं, तर ते पाठीखाली ठेवलं होतं थोडा वेळ. खूप छान वाटलं, गरम झालं. वरनं ब्लँकेट ओढून घेतलं झोपून, तर जरा बरं वाटत होतं. परत सकाळी उठल्यानंतर पण मी तेच केलं, पाणी चेंज केलं. त्याच्यातलं 10 ते 15 मिनटं थोडंसं शेकवलं पाठीला. आणि आता मला उठली तेव्हा मला उठावंसं वाटलं. गेली झाडू मारण्यासारखं सुद्धा घरात नाही, सगळं ओलं ओलं लागतंय खाली. तर तसंच थोडंसं वरवर झाडू मारून घेतला, देवपूजा आवरली. आता भाजीची तयारी करतच होते तेव्हा अशी लाईट गेली. आता मसाला वगैरे भाजून ठेवते, आले तर ठीक, नाही तर पटकन दुसरं काहीतरी बनवलं जाईल, पण मी तयारीत राहते. आणि हो, 1-2 दिवसांआधी मी एक शॉर्ट अपलोड केला होता गुळाचा चहाचा.
तर मला एक ताईंची कमेंट आली होती की गुळाचा चहा फाटत नाही का आणि कसं बनवता हे डिटेलमध्ये शेअर करा म्हणून. तर त्यासाठी मी आज तुम्हाला दाखवते. आधी सुरुवातीला मी विसरले होते म्हणून पाणी टाकलं होतं आणि त्यात चहा पावडर घातली गेली होती आणि त्यानंतर आता गूळ घालते. म्हणजे मला जसंच आठवलं तसं मी लागलीच कॅमेरा लावला होता. तर इथे आता चहापत्ती घातली, पाण्यामध्ये गूळ घातला आणि थोडंसं आलं मी किसून घालते आणि कमी क्वांटिटीमध्ये घालते, कारण आलं जर जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा चहा फाटू शकतो. त्यानंतर गवती चहा आहे, आता फ्रेश मिळतो मार्केटमध्ये आणि मला आधीला गवती चहा घातलेला चहा खूप जास्त आवडतो, म्हणून सुद्धा चहाचं प्रमाण जरा जास्त वाढलं आहे. त्याचा वासच आम्हाला खूप जास्त आवडतो. तर हो, आणि चहा न फुटण्याचं कारण, गुळाचा जो काही चहा असतो तर तो न फुटण्याचं कारण हेच की मी त्यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा ॲड करते चहा बनवताना. तर तोच मी आता ॲड केला आहे, कारण त्यामुळे म्हणजे गूळसुद्धा कमी घातला आहे मी, पण तरीसुद्धा गूळ जरी जास्त घातला तरी सोडा घातला की चहा अजिबात फुटत नाही. आणि याआधीसुद्धा 1-2दा मी गुळाच्या चहाची रेसिपी शेअर केलेली आहे, पण तेव्हा मी सोडा वगैरे घालत नव्हती. गॅस बंद करून मी गूळ किसून त्यात घालत होती, तर तोही छान लागतो. पण तो जरा गार होतो गूळ त्यामध्ये मिक्स करतो आपण तोपर्यंत, त्यामुळे मी आता सोडा घालूनच बनवते. तर छान असं चहा घेतला होता सकाळी आणि त्यानंतर लाईटही ये जा करत होती, पण म्हटलं आपण पटकन तयारीत राहूयात, मसाला वगैरे भाजून घेऊयात आणि लाईट राहील 1-2-4-5 मिनिटांसाठी, तोपर्यंत आपण त्याला वाटण बनवून घेऊ. म्हणून मी इथे आता स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती आणि काय बनवू यातच 15 ते 20 मिनटं गेले दोघं बापलेकडनं विचारून. तर आधीचं म्हणणं होतं की मिसळ बनव आणि अहोंचं म्हणणं होतं की काहीतरी काळ्या रस्स्याची भाजी बनव. तर तसंही भाजीपाला खराब झाला असता तर आधीला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यालाही आवडतं. तसं तर शेवगाच्या शेंगांची भाजी त्याला खूप आवडते. शेवगा हंडी बनवायला सांगतो तो हॉटेलसारखी, तर तेच बनवायला घेतलं होतं. तर आधी शेंगा मी कट करून ठेवते फ्रीजमध्ये, कारण त्या लांब असतात तर त्या मावत नाही, म्हणून मी एका डब्यात ठेवते, फक्त कट करून ठेवते. त्यानंतर मग त्यांना सोलून घेतलं आणि आता स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आणि पाण्याचा एवढा जोरजोरात आवाज यायला लागला, बाहेर येऊन बघते तर पावसाने आत्ता बघा तुम्ही एवढा असा जोर धरला आहे, असं वाटतच नाही की आता लवकर पाणी थांबेल म्हणून. इकडच्या पलीकडच्या गॅलरीत इतका छान सीन असतो, म्हणजे तिकडून दिसायला छान वाटतं. पण प्रॉब्लेम काय आहे ना, इकडे आता सध्या खूप जोराचा पाऊस सुरू असल्यामुळे आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे त्यामुळे काय होतं आहे, पावसात पक्ष्यांना बाहेर कुठे बसायला वगैरे, झाडांवर वगैरे जागा नसेल मे बी बहुतेक. तर दोन्ही बाल्कनींमध्ये मी आता दाणेसुद्धा भरून ठेवले आहेत आणि पाणी तिथेच, म्हणजे पाण्याची तर आता गरजच नाही, कुठे त्यांना पाणी मिळतं इझिली. पण पावसापासून वाचण्यासाठी जागा नसते म्हणून ते इकडेच येऊन बसतात. तर इकडच्या बाल्कनीतून म्हणजे व्यवस्थित दाखवता येतं, सीन पण चांगला इकडचा. मला मागे कमेंट आलेली की तुमचा बाल्कनीचा व्ह्यू किंवा बाल्कनीमधली झाडं वगैरे, गार्डनिंग आहे जे काही थोडंफार, तर ते थोडं जास्त वेळासाठी दाखवत जा, जे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला लावते. ते मी बनवून ठेवलेले एकदाच सगळे ते व्ह्यू वगैरे घेऊन, जसे की उगवता सूर्य, पाण्याचं, झाडांचं, असं थोडंफार पक्ष्यांचं. पक्षी रोजच असतात इथे. हां, तर ह्या गॅलरीतून खूप छान व्ह्यू वगैरे दिसतो. आता पावसाचं मला तिकडचं दाखवायचं होतं तुम्हाला, समोरचं, पण मी जाऊ नाही शकत आहे, कारण जेव्हापासून पाऊस आहे तेव्हापासून काय झालेलं आहे, चिमण्या, पक्षी सगळे इकडे खूप त्यांना सेफ वाटतं पुढच्या गॅलरीपेक्षा, कारण पुढची पूर्ण ओपन आहे, कुठेच त्यांना अशी लपायची जागा वगैरे नाही आहे. इथे त्यांना आडोशाला बसता येतं. वर मी इथे बकेट वगैरे, हे बॉक्स वगैरे ठेवलेले, तर यांच्या खालीसुद्धा ते लपून राहतात. त्यातल्या त्या चिमण्यांचं घर आहे, त्यात चिमण्या आत्ता जायला लागल्यात, आत्तापर्यंत जात नव्हत्या, पण आता पाऊस पडतोय तेव्हापासून त्याच्या आतमध्ये सुद्धा ते जायला लागल्या. तर दार उघडलं की ते उडून जातात घाबरून. त्यामुळे इकडच्या गॅलरीत शक्यतो तुम्हाला दाखवतो मी कपडेसुद्धा, म्हणजे काल रात्रीपासून कपडे बाहेर जसे की टाकलेले आहोत मी, यांना वाळत घाल म्हणे, आणि बाकीचे धुवायचे होते, तर ते तेवढंसुद्धा मी मशीनमध्ये आतमध्ये टाकायला सुद्धा बाहेर गेले नाही, कारण रात्री एवढा जास्त पाऊस होता, मी बाहेर पडले असते, पावसात ते उडाले असते. आणि आताही तसंच आहे, कावडा बसलेला आहे तिकडच्या, त्याच्या पाठीमागे आतमध्ये चिमण्या असू शकतात, मला आता कन्फर्म माहिती नाही आहे, पण त्या घरात असतात चिमण्या आणि त्या घाबरून उडून जातात. त्यामुळे हे दार आता खूप कमी उघडतोय आम्ही, जोपर्यंत आता पाऊस आहे तोपर्यंत असंच राहील. मी कपडेसुद्धा घरात वाळत घातलेले, आता दाखवू नाही शकत तुम्हाला, सगळं भरलेलं आहे, दोरी लावलेली आहे, कारण स्टँड आणायला डीमार्टला जायला लागेल, एवढा पाऊस होता तर कोण जाणार आहे का पाऊस होतोपर्यंत. तर त्यासाठी इकडची गॅलरी मी अजिबात उघडत नाही आहे. आता आपण काय करत नाही, पण ते घाबरून उडून जातात. तुम्हाला
तर छान असा जोरदार बाहेर पाऊस सुरू होता. एवढ्या दिवसांपासून आपण पावसाची वाट बघत होतो, पाणी पाणी करत होतो आणि आत्ता आला तर कंटाळा यायला लागलं. आणि आधीचं चाललं होतं की मग मी भजी बनवू, पण काल परवा भजी बनवली होती. परत संध्याकाळी मला मूग भजी बनवायची, त्याच्यासाठी डाळी वगैरे भिजत घालेल मी आता थोड्या वेळात, म्हणून मग ते कॅन्सल केलं. आणि मी डायरेक्टली वाटण बनवण्यासाठी मसाल्यासाठी कांदे भाजून घेत होते आता. आणि सारखं पाणी सुरू आहे त्यामुळे कढीपत्ता आता धुवायची सुद्धा गरज नाही गॅलरीत, नाहीतर खिडकीमध्ये ठेवलेला असतो तर खूप सारी धूळ त्यावर असायची. पण आता तो ऑलरेडी धुतला गेलेला आहे पावसाच्या पाण्याने, पण तरीसुद्धा मी त्याला स्वच्छ पाण्यात एकदा धुवून घेतलं होतं. आणि खूप छान तो आता ग्रो होतो इकडे ठेवल्यापासून. त्या इथे किचनमध्ये जवळच असल्यामुळे भाज्यांचं पाणी वगैरे जे काही निघतं, तर डाळ तांदूळ आपण स्वच्छ करतो तर ते पाणी लागलेच त्याला दिलं जातं, म्हणून ते छान आता ग्रो करायला लागलं आहे. काय कॉल आलाय मित्राचा, नंतर आधी आंघोळ कर. माझ्या मित्राचा कॉल आलाय अर्जंट प्लीज. आणि सुट्टी असली आणि त्यातल्या त्यात असं वातावरण, तर आधी तर असंही त्याला आंघोळीचा खूप कंटाळा आहे, तर आज तर त्याला संधीच भेटली होती. काही ना काही तो म्हणजे कारणं शोधून काढतो आंघोळ न करण्याची, टाळाटाळ करतो. आणि एकदाचं थोडं लेट झालं की मी विसरून जाते की त्याने आंघोळ केली का नाही म्हणून. तर आजही त्याने तसंच केलं होतं. संध्याकाळपर्यंत त्याने आंघोळ नव्हती केलेली, मग रात्रीला केली होती आंघोळ. तर इथे मसाला वगैरे वाटण झालं होतं, लाईट होती तेव्हा. अशी आता भाजी बनवून घेते मी. तर पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे, कमी होतोय परत तेवढ्याच जोरात सुरुवात होते परत. तर इथे आता शेवगाच्या शेंगांची भाजी मी बनवली काळ्या रेषेची. आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत. आहो आले की त्या करते गरम गरम. ते काही कामासाठी, सोसायटीचं काम आहे त्याच्यासाठी ते खाली गेलेले आहेत. थोडा कमी झालेला आहे नॉर्मल. आपण म्हणतो ना रिमझिम, असं बारीक पाऊस सुरू आहे. सुरूच आहे पण बंद नाही झालेला. तर आता वाजले 2 आणि सगळं माझं आवरून झालेलं आहे. किचन वगैरे जेवणं झाली. आणि गेले 2 दिवसांपासून आधीच चाललं आहे, स्कूलमधून आला की सारखी भजी कर मम्मी भजी कर. आणि आपली जी काही बेसन पिठाची भजी असतात तर ती बऱ्याचदा बनवून झालेली. तर म्हटलं काहीतरी वेगळं करूया. तिला मूग डाळीची भजीसुद्धा खूप आवडतात, तर ती डाळ मी आता भिजत घातली आहे. आणि त्यात थोडीशी होय लावतोपर्यंत. तर यात थोडीशी चवळीची डाळ होती माझ्याकडे, तीसुद्धा मी घातलेली आहे, ज्यामुळे खूप सॉफ्ट येतात भजी. तर मठाची जी काही डाळ असते, मटकीची डाळ, तर तीही घालतात, पण ती आता माझ्याकडे नाही आहे. तर ह्याच दोघं डाळी मी आता भिजत घातल्या, संध्याकाळी त्याला बनवून दिला. त्या हे ना झाड जेड प्लांट, त्याच्याशी झोपडीसारखं बनवायचं. आता पावसाळ्यानं ते छान ग्रो करेल. मला कोणीतरी एक जण मदत करा ना. आधी तू करतो, मी स्टडी करतोय. कोण आहे हा कार्तिक? घरच्यांचा विरोध असतो का? न्यूजपेपर दे ना तुम्हाला. नाही नाही काही नाही बसेल. पक्षींमुळे सगळे कामं खोडून पडलेले, गॅलरीत येऊन बसतात आणि त्यामुळे दारे उघडलं जात नाही. तुम्हाला दाखवते आता कसे बसले. आणि मला ते झाड आणायचंय बाहेरून. मूवी का वेब सिरीज आहे आधी ते मूवी लावलेलं आहे, तो बघते आता थोडा वेळ. ते जातात तोपर्यंत ते काम तर काही होणार नाही. आता आधीने मूवी लावलाय तो थोडा आता बघते. वातावरण पण छान झालेलं आहे. आणि खरं तर ते काम खूप अर्जंट होतं आज, कारण दुसरं काही काम नव्हतं घरातलं, तर ते आज करणार होते मी. पुढच्या गॅलरीत बसून पण केलं असतं, पण पुढच्या गॅलरीत पण पक्षी बसलेले आहेत. एक चुकलं की मी तेव्हा स्पॉट उचलून घरात ठेवायला पाहिजे होता. ते हा आहे ना, तेव्हा ते ठेवलं नाही गेलं.
आणि आता मी आणायला गेले तर ते तिकडे एवढे जण बसलेले आहेत. थोडं थांबून घेते आता ते. तर 1 ते 1.5 महिन्यांपेक्षा जास्त झाला होता हा तार मी आणून ठेवला होता. आणि जेव्हा घेतला तेव्हा मला असं वाटत होतं की एवढा तार खूप कमी होईल म्हणून. म्हणजे नेमकं मला आयडिया नव्हतं की याला कसं करावं लागेल. मला असं वाटलं होतं की पूर्ण ते असं गुंफून वगैरे करतो ना आपण, तसं करावं लागेल. पण मग नंतर माझ्या डोक्यात आलं की त्याला फक्त सपोर्टची गरज आहे. स्वतःचा आकार ते झाड स्वतः घेतं. तर मी अशा पद्धतीने एका सेम आकाराचे लांबीचे तार कट करून घेतले आणि त्यांना फक्त दोघं साईडला असं गोल आपल्याला जो काही टब आहे, पॉट आहे तो मातीचा, तर त्यात आपल्याला खाली फक्त असं खोचायचं आहे त्यांना मातीमध्ये. त्यानंतर हे जे झाड असतं तर आता पावसाळ्यामध्ये खूप छान ते ग्रो होईल. आणि आत्ताच वेळ होती याला हे सगळं करून घ्यायची, कारण 1 ते 1.5 महिना झाला होता तो तार आणून तसाच पडलेला होता. आणि एक एक करून कामं मार्गी लागतात. आणखीन ते काही दगडं वगैरे मी आणले तर मागे तुम्हाला दाखवलं होतं मी. तर त्यांनाही कलर करायचं आहे. आणि ह्या तारबद्दलसुद्धा मागे एकदा व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की याचं काय करायचं आहे ते तुम्हाला लवकरच सांगेल. तर हेच एक काम होतं. आणि हे झाल्यानंतर भरपूर असं तार शिल्लक राहिलेलं आहे आणि माझ्या डोक्यात आणखीन काही कल्पना आहेत इतर झाडांविषयी. तर तेही मला वाटलं यूजफुल करावं, तर मग मी करेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आज तर ह्या झाडाचं काम झालं फक्त. आणि सोबतच ते खूप जास्त आता वेडंवाकडं वाढलं होतं, कारण त्याला सपोर्ट नसल्यामुळे. तर मी आता बाकी जे काही होतं एक्स्ट्राचं जे मला एक्सेस वाटत होतं ते मी कट करून घेतलं. आणि एका साईडला पूर्ण वळलं होतं ते झाड, तर त्याला दोन्ही साईडला मी आता त्याचं वजन म्हणजे सारखं सपोर्ट दिलं त्याला आता. तर आता ते थोडं मोठं झाल्यानंतर त्यावर पूर्ण ते सपोर्ट घेऊन वाढल्यानंतर ते कसं दिसेल ते फायनल रिझल्ट बघायला अजून थोडा वेळच लागेल आपल्याला. बऱ्याच जणांना कल्पना आली असेल, कारण बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर वगैरे आपण बघतो. तर तसंच काहीतरी मला याच्यात करायचं आहे. फक्त आता होप सो की ते मी जसं इमॅजिन केलेलं आहे तसं वाढावं. मग तुम्हाला मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. काही झालं तरी ते तर शेअर करावंच लागणार आहे. पण असं आज तर मी खूप खुश होते, कारण खूप दिवसांचं काम हे माझं पेंडिंग होतं. तर फायनली ते आज मार्गी लागलं आहे. आणि जे काही मी कटिंग केलं होतं तर ते दुसऱ्या बाजूला मी लावून घेतलं आहे, जेणेकरून दोघं बाजूंनी ते असं वर जाईल. आणि आणखीन काहीतरी आपण क्रिएटिव्ह करू शकू जर का ते छान ग्रो झालं तर. ह्या तर झाल्या पुढच्या गोष्टी. पण आत्ता तर मी खूप खुश होते, कारण खूप दिवस झाले काम माझं पेंडिंग होतच नव्हतं. आत्ता बाहेर पाऊस सुरू आहे, त्यामुळे इतर काही कामं होऊ शकत नाही आहे बाहेरची, जसं की गॅलरीचं काम करायचं होतं किंवा मशीनवर कपडे वगैरे शिवायचे होते मला. तर आज ह्याच कामाचं मी नियोजन केलं होतं सकाळपासून की हे मला आज करायचंच आहे म्हणून. तर ते झालं. आणि त्यानंतर माझ्याकडे पाणी टाकायला जी काही झारी मिळते तर ती नसल्यामुळे सगळ्या झाडांमध्ये असा खोल खड्डा पडतो एका ठिकाणी. त्यामुळे माती आजूबाजूची मी सगळी आता एक समान करून घेते. हा टूल मी बऱ्याचदा दाखवला आहे की याने मी सगळ्या झाडांची माती अशा प्रकारे 1 महिन्यातून किंवा 15 दिवसातून कोरून घेते. त्यामुळे झाडांना पूर्णपणे पाणी किंवा आपण काही औषधी वगैरे घालतो तर पूर्ण पोषण त्यांचं मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की झाडांचे जे काही मुळा ओपन झालेले असतात ज्यामुळे झाड कमजोर होतं, तर त्या मी झाकून घेते असं करून. तर या पद्धतीने मी आता ते थोडंसं उकरून काढली होती आतली माती आणि असं त्याला लावून दिलं आहे झाडाला माती, जे काही मुळं मला ओपन दिसत होत्या त्या. आणि हा एक तार सारखा मागे मागे ओढत होतं, तर त्याला सपोर्ट म्हणून मी थोडंसं पुढे ओढून असं एक तार लावला आहे. तर आता परफेक्ट असं झोपडीसारखं ते झालेलं आहे. ते तर आता पूर्ण गुंफून झाल्यानंतर, पूर्ण झाडाची वाढ झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल. आत्ता फारसं लक्षात येत नसेल तरीसुद्धा. कटिंग केली मी पूर्ण खाली इथपर्यंत ते भरलेलं होतं. तर इथल्या जे काही फांद्या होत्या तर ते काढून टाकल्या आणि ह्या अशा पद्धतीने आता इकडे लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या तारांच्या सपोर्टने ते असा गोल घेर करतील आता. आणि इकडचं जे होतं तर ते खूप इकडे वाकत होतं, तर त्यांना इकडच्या साईडला केलेलं आहे मी, म्हणजे हे पण कव्हर होईल त्याच्यात. आणि संपूर्ण दिवस संपायला आला आता, पण तरीसुद्धा पाऊस मात्र जरासुद्धा थांबलेला नव्हता. सारखा पाऊस सुरूच होता. तर सकाळी जेवणं खूप उशिरा झाली होती आमची. तर संध्याकाळी आता फारशी कोणाला भूक नव्हती, म्हणून मला दुसरा काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. फक्त जी काही डाळ मी भिजत घातली होती मुगाची, तर त्याची मूग भजी मला आता बनवून घ्यायची होती. त्यासाठी मी सगळ्यात आधी तर आधीला ग्रीन चटणी आवडते त्याच्यासोबत, तर ती चटणी बनवून घेतली. तर चटणी बनवण्यासाठी मी पुदिना घेतला आहे खूप जास्त क्वांटिटीमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आपले डाळवं असतात फुटाण्याची डाळ, तर ते घेतलं आहे. आणि थोडंसं दही घालून मी ती चटणी वाटून घेतली आहे. थोडंसं मीठ घातलं होतं त्यानंतर. आणि चिंचगुळाची चटणी पण आवडते त्याला याच्यासोबत, पण आता मला खूप कंटाळा येत होता. मी फक्त आता हिरवी चटणी बनवली होती.
आणि त्यानंतर डाळ वाटून घेते आता. आणि माझ्याकडे याच्यामध्ये ना मठाची जी डाळ असते, मटकीची डाळ, तर ती पण घातली जाते. तर ती माझ्याकडे नव्हती. थोडेसे मठ होते स्प्राऊट, तर ते मी स्वच्छ धुवून घेतले, पूर्ण साल त्यांच्यावरची काढून घेतली आणि थोडेसे ते सुद्धा मी यात कालवले होते. त्यामुळे भजी आणखीनच चविष्ट अशी होतात. तर ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. तर मुगाची डाळ होती, चवळीची डाळ होती आणि मटकी घातली होती थोडीशी. तर हे सगळं मिश्रण मी असं वाटून घेतलं होतं. त्यानंतर आधीची बनवायची असतात बिना कांद्यांवाली, कांदा कोथिंबीर न घातलेली. आणि आमच्या बॅटरमध्ये मी कांदा आणि कोथिंबीर दोन्ही घातलं होतं, म्हणून 2 ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला बॅटर दिसत असेल. आणि हे वाटताना मी यामध्ये कांद्याची लसणाची जी काही पात असते, तर ती पात आणि लाल तिखट हे सगळं सोबत फिरवून घेतलं होतं. त्यानंतर मीठ घातलं होतं फक्त आणि कांदा वगैरे कट केला होता. तर आधीची बिना कांद्यांची होती म्हणून आधी त्याला बनवून दिली होती, त्यानंतर आमची बनवली होती. आणि हेच काय ते आज आमचं संध्याकाळचं जेवण होतं. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नये. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.